बघा पडले संघाला विनंती असेल एक प्रतिनिधी पाठवून द्या वर. मामा राजा मामा राजा मामा चला ताबडतोब जा. राजू जायचं ताबडतोब. सामना 4 षटकांचा असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. 2 षटकांच्या आत चेंडू कधी हरवला भिजला फुटला तर नवीन दिला जाईल. 2 षटकानंतर चेंडू जुना दिला जाईल. सामन्याला इथं सुरुवात करतो. सलामीची जोडी आपण पाहतो प्रल्हाद आणि संतोष. तर गोलंदाज सज्ज होत आहेत बळीराम. राईट मोड विकेट. पहिला चेंडूला फुलटा चेंडू ऑनसाइडला खेळतात. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या षटकाचा कसा वापर करतील 2 फलंदाज ते पाहायचं आहे. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर विचार केला तर फलंदाजांना संधी असते, गोलंदाजांवर थोडंसं दडपण असतं. मात्र पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं देसाई संघाच्या माध्यमातून 2 हॅट्रिक आपण पाहिल्या. एक पहिली हॅट्रिक आपण पाहिली बलराम यांच्या माध्यमातून, दुसरी हॅट्रिक आपण पाहिली गुरुनाथ मात्रे यांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 1. आदरणीय साईनाथ भोईर घेसर आणि रोहित भोईर घेसर यांचं आगमन होत आहे. व्यासपीठावर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऑन साइडला खेळत समोर खेळतात. मोठा फटका आला फलंदाजाच्या बॅट मधनं. येतो तो षटकार. नक्कीच योग्य टायमिंग वर हा फटका मारलाय फलंदाज आपण पाहतो संतोष. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. तदनंतर आपण पाहिलं गोलंदाजाने चेंडू थोडासा ओव्हरपिच पद्धतीने हाताळला होता आणि फ्रंटफुटला थोडेसे पुढे सरकले आणि येतो तो षटकार. 7 धावा आपण पाहतो धाव फलकावर. बलिराम राईट मोड विकेट. इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी कमबॅक चांगल्या पद्धतीने केलाय. कारण याच गोलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक संपादित केली होती. चांगली गोलंदाजी केली होती. या गोलंदाजावर हल्ला चढवल्यानंतर मागच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र बलिरामच्या माध्यमातून चांगलं कमबॅक. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बॅकफुटला गेले. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 8 वर. आतापर्यंत गोलंदाजाने चेंडू हाताळले ते 4 आणि 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावफलक आपण पाहतो धावफलकावर धावा येत आहेत त्या 8. बिनबाद 8 अशी सुरुवात पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो तो पडले संघ. बलिराम राईट मोड विकेट. फ्रंटफुटला पुढे सरकले. मात्र चेंडूचा टप्पा थोडासा खाली राखतो गोलंदाज. अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक. कारण हा गोलंदाज सातत्याने पॉवर प्लेचं पहिल्या षटकात हाताळत असतो. संघनायक सातत्याने बळीराम यांच्यावर विश्वास दाखवत असतात आणि या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या त्या 9. चांगली गोलंदाजी. या 9 धावांमध्ये एक षटकार लागलाय तर उर्वरित चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बळीराम यांनी हाताळलेत. बळीराम राईट मोड विकेट. ऑन साइडला खेळताय. चेंडू थांबेल की क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल ते पाहायचंय. चेंडू थांबणार नाहीये असं वाटतंय. मात्र सीमा रेषेवर चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत धावा येतात 2. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपतोय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 11 धावा. आमचे गुणलेखक कल्पेश पाटील नागाव यांच्या माध्यमातून अतिशय चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. पडले संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं नवापाडा सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं आणि आता आपण सामना जो पाहतोय तो देसाई विपक्ष पडले. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. गोलंदाज सज्ज होत आहे. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज गुरुनाथ मात्रे राईट मोड विकेट. कोणा टप्प्याचा मारा केला जातो. फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय आणि आपण पाहतोय इथं फलंदाज संतोषला माघारी परतावं लागतं धावचीच्या स्वरूपात. कारण गोलंदाजानं चेंडू हाताळल्यानंतर फॉलोथ्रूमध्ये स्वतः गॅदर केलं. चेंडू अडवला आणि त्यानंतर आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपात पहिल्या विकेटचे इथं पतन होतं. फलंदाजाला इथं माघारी परतावं लागतंय. फलंदाज संतोष
इथं माघारी परत आहेत ते धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतो. ज्ञानेश्वर मात्रे एक अनुभवी फलंदाज, अनुभवी गोलंदाज. पडले संघाचे स्ट्राईक एंडला सलामीचे फलंदाज प्रल्हाद यांना आपण पाहतोय. गुरुनाथ मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी बघा. प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला जातोय. कधी चेंडूला थोडीशी उंची दिली जाते, कधी चेंडू ब्लॉक होलचा मारा करतायत तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 12वर. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गुरुनाथ मात्रे अतिशय योग्य दिशा आणि टप्पा राखून इथे गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले मात्र चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. या षटकाचा जर विचार केला तर कोणताही मोठा फटका आतापर्यंत नक्कीच गुरुनाथ मात्रे यांनी मारून दिलेला नाहीये. चांगली गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा हॅट्रिक संपादित केली होती. तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. टॅप केला चेंडूला ऑफसाईडला. राजूयांचं चांगलं क्षेत्ररक्षण. सातत्यानं गोलंदाजी चांगली होते. चेंडूला सन्मान दिला जातोय कारण फलंदाजाने माहिती गोलंदाज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तर त्या दिशेनं त्याच पद्धतीने इथे फलंदाजी केली जाते. सिंगलला प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. मोठा फटका आलाय मात्र फटका फसलाय. बलिराम आले संघनायक चेंडू खाली आणि अतिशय सुरेख झेल बलिराम यांच्या माध्यमातून टिपला जातो. दुसऱ्या विकेटचे इथे पतन होतंय. फलंदाज ज्ञानेश्वर मात्र बॅक टू पॅव्हिलियन. दोन बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. दुसरं षटक मार्गस्थ असताना देसाई संघासमोर तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल कारण एक बलाढ्य संघ फलंदाजी अतिशय खोलवर ही जमेची बाजू देसाई संघाची सातत्यानं आपण पाहत असतो. हनुमान पाटील असतील, जितू असतील, दिलीप पाटील असतील, बलिराम असतील, गुरुनाथ मात्रे असतील, साई असतील, एकाहून एक असे दिग्गज फलंदाजांचा भरणा असलेला संघ. अतिशय सुरेख फटका समोर खेळतात मात्र दिलीप पाटील आले. सुरेख झेल टिपला जातो सीमारेच्या वर आणि सलामीचे फलंदाज प्रल्हाद यांना मात्र माघारी परतावं लागतं आणि 3 बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते बलिराम पाटील. या गोलंदाजाने धावा खर्च केले 11. मात्र दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहिले गुरुनाथ मात्रे होते. या गोलंदाजाने धावा खर्च केला फक्त 3 आणि 2 महत्वाचे गडी बाद केले. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 14 धावा. स्ट्राईक एंडला आपण पाहतो नवीन फलंदाज पिंटू मात्रे. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज सज्ज होतात साई. राईट आर्म राऊंड द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा कशा पद्धतीने सुरुवात केली साईनं. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवलाय. यशस्वी ठरलाय गोलंदाज. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. आपल्या दुसऱ्या षटकातील गोलंदाजाने फक्त 3 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहतो साईच्या माध्यमातून चांगली सुरुवात. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खोला टप्प्याचा मारा केला जातो. सातत्याने 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. साई एक अतिशय हुशार गोलंदाज. साई यांना माहिती आहे आपल्या सहकार्याने गुरुनाथ मात्रे यांनी 3 धावांचं षटक हाताळलं. आपल्याला इथे अतिशय चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे कारण दुसऱ्या सत्रामध्ये कमी धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल अशाच पद्धतीनं गोलंदाजी केली जाते ती देसाई संघाच्या माध्यमातून. फटका फसलाय. नो बॅट लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. स्वतः गोलंदाज आलेत मात्र धावा येत आहेत त्या बघूया. इथं धावचीतच्या स्वरूपात बाद व्हावं लागतं फलंदाजाला.
4 षटकांचा हा सामना आणि माफक धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 15. कमीत कमी 40 ते 45 धावांचं तरी लक्ष तुम्हाला देसाई संघासमोर ठेवावं लागेल. कारण मी मगाशीच उल्लेख केला, देसाई संघाची फलंदाजी अतिशय खोलवर आहे, बलाढ्य फलंदाज आणि गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये देसाई संघाची चांगली होते. कमीत कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न केला जातोय तो देसाई संघाच्या प्रत्येक गोलंदाजाच्या माध्यमातून. 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज सज्ज होतात. साई राईट आर्म राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र हातावर नियंत्रण राखणं कठीण जाते गोलंदाज साई यांना. आपण तर धावसंख्या पुढे सरकते, पोहोचते ती 16 तिसरं षटक मार्गस्थ असताना माफक धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर फक्त आणि फक्त 16 धावा. साई राईट आर्म राऊंड द विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकले मात्र फटका फसला. झेल घेण्याचा प्रयत्न केला जातोय, अतिशय चांगला प्रयत्न केला होता. झेल जरी सुटलेला असला तरी मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण चेंडू रिलीज केल्यानंतर दूरचं अंतर कापत होते, झेल सुटलाय तोपर्यंत 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 18 प्रयत्न केला जातोय फलंदाजांच्या माध्यमातून, मात्र चौकार षटकार येत नाहीयेत. ही चिंतेची बाब असेल ती पडले संघासाठी. ऑन साईडला खेळतायत, जितू आलेत वेगाने. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाजाला इथं धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. 4 षटकांची लढत आणि या 4 षटकांच्या लढतींमध्ये जर विचार केला तर कमीत कमी 40 ते 45 धावा तरी व्हायला हव्यात. मात्र इथं खराब कामगिरी आपण पाहतो ती पडले संघाच्या प्रत्येक फलंदाजांच्या माध्यमातून. 19 धावा आपण पाहतो धाव फलकावर. षटक क्रमांक आपण पाहतो ते 3 मार्गस्थ असताना. साई राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटला गेले सुरेख फटका आपण पाहतोय. कैलास आलेत, चांगलं क्षेत्ररक्षण होते. चेंडूफेक अतिशय चांगल्या पद्धतीने केली जाते. 3 षटकांचा खेळ इथं संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतो पडल्या संघाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 20 धावा. इथून शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा येणं गरजेचं असेल ते पडले संघासाठी. कारण तुम्ही जर एक चांगलं टार्गेट सन्मानजनक धावसंख्या धावफलकावर नोंदवली तरच त्या धावसंख्येचा डिफेन्स दुसऱ्या सत्रामध्ये तुमचे गोलंदाज करू शकतात, करण्याचा प्रयत्न करतील. मात्र इथं फक्त 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक असेल, 6 चेंडू शिल्लक असतील. मात्र 6 चेंडूंमध्ये जितक्या धावा तुम्हाला नोंदवता येतील तितका नोंदवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जितू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे चांगली गोलंदाजी, दांडी गोल केली जाते. यष्ट्या आपण पाहतो बेल्स वरच्या वर उडवल्या जात आहेत आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलं. प्रत्येक फलंदाज इथं फक्त हजेरी लावण्याचं काम करतोय आणि सांघिक कामगिरी दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर नक्कीच देसाई संघाच्या माध्यमातून चांगली होते. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, नक्कीच चांगली कामगिरी आपण पाहतो ती देसाई संघाच्या माध्यमातून. मात्र 5 चेंडूंमध्ये 5 मोठे फटके आले तर एक चांगली धावसंख्या नक्कीच धावफलकावर आपण पाहू शकतो. मात्र तसं चित्र दिसत नाही. चित्र आपण पाहतो ते विपरीत घडते ते पडले संघाच्या माध्यमातून. खराब फलंदाजी आपण पाहतोय. फक्त धावा आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 20 धावा. जितू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसला यष्टांच्या मागे. गुरुनाथ मात्र कोणतीही चूक होत नाहीये. विकेटचं पतन सातत्याने होत आहे आणि सलामीची जोडी जर आपण पाहिली तर सलामीच्या जोडीने जी सुरुवात करून दिली होती पडले संघाला 11 धावांची, तदनंतर आपण जर पाहिलं तर प्रत्येक षटकामागे इथं गडी बाद होत आहेत. मोठा फटका चौकार येत नाही, षटकार येत नाहीये आणि इथे चिंता नक्कीच कुठेतरी वाढली असेल ती पडले संघाची. कारण लक्ष जर तुम्ही चांगलं ठेवलं तरच त्या लक्ष्याचं संरक्षण करण्याचा प्रयत्न तुमचे गोलंदाज दुसऱ्या सत्रामध्ये करू शकतात. मात्र इथं गोलंदाजाची चिंता नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये वाढली असेल ती पडले संघासाठी. कारण इथं गोलंदाजी चांगली होते आणि क्षेत्ररक्षण चांगलं होतं देसाई संघाच्या माध्यमातून. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज आणि बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. 5 चेंडू लो मॅचमध्ये ट्रॅव्हल केला जातोय तोपर्यंत इथे फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर.
बावीस धावा आपण पाहतो धाव फलकावर. अतिशय कमी धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर 87 धावा आपण पाहिला खंबालपाडा संघाच्या माध्यमातून. सर्वोच्च धाव संख्या. चांगली गोलंदाजी बघा. इथून कमबॅक केलं जात आहे जितूच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होतीये. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या जितू या गोलंदाजानं. मोठा फटका आला. षटकार येतो का पाहायचंय. दिलीप पाटील चेंडू खाली आणि नेहमीप्रमाणे कोणतीही चूक न करता सीमारेषेवर झेल टिपला जातो. विकेटचे इथं पतन होतं. प्रत्येक गोल फलंदाज येतोय हजेरी लावण्याचं काम करतोय आणि माघारी परततोय. इथं नक्की चिंता वाढली असेल ती पडले संघाची. जितू इथे मात्र चेंडू मागे सरकतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. चार षटकांचा खेळ इथं संपला आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पडल्या संघानं धावा कुठल्या त्या फक्त आणि फक्त 23 आणि 24 धावांचं लक्ष असेल ते देसाई सारख्या बलाढ्य संघासमोर. कारण फलंदाजीचा जर विचार केला सातत्याने आम्ही उल्लेख करत असतो. भक्कम फलंदाजी जमेची बाजू देसाई संघाची. 24 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती फक्त आणि फक्त 24. तर दुसऱ्या मात्र सत्रामध्ये सामन्याची रूपरेषा कशी असेल, कशा पद्धतीने धावांचा डिफेन्स करेल पडल्या संघाने, कशा पद्धतीने धावा चेस करेल ते देसाई संघ हे ऐकणार आहेत आमचे सहकारी समालोचक बाळू पाटील सागाव यांना. तर काही सन्मान आम्ही घेणार आहोत. प्रेम पाटील मनसे शाखा अध्यक्ष यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत. साई भोईर एक जबरदस्त क्रिकेटर, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण बघितलं तर घेसरचे त्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. साई भोईर यांच्या शुभ हस्ते अशोक पाटील देखील येतात. अशोक पाटील जेव्हा आम्ही होळीला जातो ना या गावात तेव्हा पहिली पोळी आम्ही घेसरमध्येच खातो. जबरदस्त स्पर्धा असते, खूप मजा येते. एक दिवसची स्पर्धा असते पण भरपूर मजा त्या स्पर्धेत. साई भोईर यांचा देखील सत्कार केला जातो व्यासपीठावर. एक जबरदस्त क्रिकेटर, डॅसिंग हँडसम पर्सनॅलिटी. प्रेम पाटील यांच्या शुभ हस्ते एक उबदार मायेची प्रेमाची उबदार शाल. सुखदेव काका देखील व्यासपीठावर स्वागत आहे. सुखदेव काका आपले देखील दुपारच्या सत्रामध्ये एक ब्युटिफुल मोमेंट दिला जातोय. बघा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता ब्युटिफुल त्यांची आपण इथं पर्सनॅलिटी पाहू शकता. तर रोहित भोईर विभाग प्रमुख घेसर यांचा देखील सन्मान केला जातो व्यासपीठावर. रोहित भोईर या आपला देखील सन्मान केला जातोय. महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी, शिवाजी महाराजांची भूमी. या भूमीमध्ये प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. मनसे शाखा अध्यक्ष प्रेम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा, सन्मान करायचा त्यांचा. तर टॉससाठी यायचं आहे बघा आपण पहिले तर चिंचोडच्या पाड्याचे संघनायक आणि स्वर्गीय शिवाजी 11 खंबाळपाडा संघाचे जिंकण्यासाठी धावा हवेत. आपण सलामीची जोडी साई आणि गुरुनाथ. पहिला चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून फेकून देतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेच्या पार दणदणीत चौकार. 24 धावांचा मापक लक्ष. तर मॅचची दिशेने जाऊया. 24 धावांचं लक्ष आहे. तर चला लवकर या. चिंचोडच्या पाड्याचे संघ संघनायक आणि 40+ आपण इथं खंबाळपाडा संघ सूरज या.
स्वागत आहे आपलं देखील. एक जबरदस्त क्रिकेटर, एक फायटर क्रिकेटर. टॉस केलं जाणार आहे. चिंचोडचा पाडा विपक्ष स्वर्गीय शिवाजीदा 11 खंबालपाडा 40+ संघामध्ये टॉस केलं जाणार आहे. तर साईनाथ भैर यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते आपण सत्कार आपण टॉस करत आहे. हा चेंडू बॅकपुढे जाऊन गॅप शोधतो यावेळेला. चेंडू जातो यावेळेला स्वीप कव्हर रिजन मधून वेगाने सीमारेषा पार. चौकार. रोहित भैर या आपल्या शुभास्ते आपण टॉस करू. हा चालेल चालेल. धावसंख्या धावफल करती 8 धावा. 24 धावांचं लक्ष असताना 8 धावा आल्यात. बघा दिलीप पाटील बघा लगेच सूचना करतायत की कशा प्रकारे फटके खेळले आहेत. चेंडू इनसाइड आउट. अप्रतिम क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका बघायला मिळेल. चेंडू जातो लॉंग ऑफ सीमारच्या बाहेर. गोट्या जर आपण कॅमेरा इकडे करायचंय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. सलग 3 चेंडू 3 चौकार. साईसाठी टाळ्या होऊन जाऊ. जरा चांगली बॅटिंग करतो साई. इथून जर संघ जिंकला ना आपण तर सेमीफायनल मध्ये दाखल होईल. फायनल मध्ये दाखल होईल हा संघ. 2 सामने. चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा अप्रतिम नजराना. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषे पार. दणदणीत चौकार. 4 चेंडू 4 चौकार. काय बॅटिंग करतो साई. 24 धावांचं लक्ष. धाव फलकात धावा लागल्या 16. जबरदस्त बॅटिंग. ज्ञानेश्वर प्रमुख गोलंदाज त्याच्यावरती हल्ला चढवतोय. इथून सामना जिंकला तर आपण इतर फायनल मध्ये प्रवेश करेल. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. साईला वाटतं घाई आहे लवकर मॅच संपवायची आणि पुढच्या आपण तर फायनल मध्ये जाऊन बसायचं. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला. 1च धाव मिळते. तर सांगत आपण 17 अजूनही विजयापासून 7 धावा दूर आहे. साई फटके मारतो पण हनुमान दादा बघा दिलीप पाटीलच्या चेहऱ्यावरती किती सुमित असते. नाही कालपासून ते थोडेसे माझ्याशी बातचीत केले का बाळू माझी बॅटिंग होत नाही पण आज खेळपट्टी आपण ते शेणाने मातीने बनवली विकेट आहे. चेंडू ऑन साईडला पूल केलाय. बैती गंगा में गुरुनाथ मात्रे देखील हात देत आहेत. चौकार. आणि धावसंख्या धावफलकाती 21. पहिल्या षटकात सामना खोला केलाय. 21 धावा. फटका बघा किती चांगला होता. असे फटके येतात ना तेव्हा आत्मविश्वास वाढतो का मी इथून चांगली बॅटिंग करू शकतो. तर मॅच आता लवकर संपेल. चिंचोडचा पडा संघ टॉस विन आहे. जरा निर्णय कळवा. लगेच आपण सर्व खेळाडूंना घेऊन या आमच्या व्यासपीठाच्या बाजूला. बघा 3 धावांची गरज आहे फक्त. नवनाथ टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. साई भैर धन्यवाद. चला चिंचोडचा पाडा संघ डिसिजन कळवा. बॉलिंग करतायत तर बॅटिंग करायचे. फुलटॉस. सामना आपल्या स्टाईलने फिनिश केला. तब्बल धावा कुठल्या आपण म्हणतो साईने या षटकात आपण म्हणतो या आधीच्या षटकात आपण 4 चेंडू 4 चौकार 1 षटकार. तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी विचार जर केला तर 16 आणि 4 20 धावा कुठल्या. चला जबरदस्त. आणि तोच ठरतो या सामन्याचा. नाही मॅन ऑफ द मॅच नाही दुसरा आहे. लगेच असं वाटलं. देवीचा पाडा. चिंचोड्या पाड्या संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला. तर आपण म्हणजे तर स्वर्गीय शिवाजी 11 खंबालपाडा 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले.